सुलतानवरून राज्यात नेहमीच वाद पाहायला मिळतो। आताही अमरावतीतील प्रकरणामुळे टिपू सुलतानवरून राज्यात वाद होण्याची शक्यता आहे। काही जण जाणून बुजून टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करताना दिसतात। काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्याने वाद पाहायला मिळाला होता। भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवन बाहेर आंदोलन केलं होतं। आंदोलकांनी राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याला जोडे मारत निषेध केला होता। मालेगाव महापालिकेत उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला होता। यामुळे देखील मोठा वादंग निर्माण झाला। राज्यभरातून तीव्र संताप आणि नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमहापौर यांनी टिपू सुलतानचा फोटो हटवला। टिपू सुलतान एक स्वातंत्र्य सैनिक होता। त्याने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला। ही वस्तुस्थिती देशातील अनेक नेत्यांनी मान्य केली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं। मात्र टिपू सुलतानवरून वाद का होत आहेत? टिपू सुलतान कोण आहे? आता नवीन वाद काय आहे? तर आपण पाहूयात या व्हिडिओमधून। अमरावती जिल्ह्यात एका लग्नपत्रिकेत चक्क प्रेरणास्थान म्हणून एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि दुसऱ्या बाजूला टिपू सुलतानचं नाव लिहिण्यात आलंय। ही पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये। वलगाव नजीकच्या मिर्झापूर येथील शोहेब अहमदच्या ही लग्नाची पत्रिका असल्याची माहिती समोर आली आहे। हे लग्न समारंभ 29 एप्रिल रोजी पार पडला। मात्र सध्या ही लग्नपत्रिका संपूर्ण अमरावती जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे। या लग्नपत्रिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या नावाचा उल्लेख करत टिपू सुलतानने 156 मंदिरांना जमीन दान दिली, तसंच काशीच्या मंदिरात 10,000 सोन्याचे शिक्के वाटप केले असल्याचा नमूद करण्यात आलाय। तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी याकूब धोटेंचा दर्गा रत्नागिरीला 100 एकर जमीन दान दिली असा उल्लेख करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर जगदीश्वर मंदिरासोबत मस्जिद सुद्धा बांधली असल्याचा दावा करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरण ताजं असतानाच आता टिपू सुलतानचं प्रकरण समोर आलंय। अयान नावाच्या तरुणानं अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। आरोपीचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। एकीकडे अमरावती जिल्ह्यात मुलींच्या आयुष्याशी खेळणं सुरू आहे। मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत। आरोपी एका पक्षाचा माजी कार्यकर्ता निघतो। त्याच अमरावती जिल्ह्यात टिपू सुलतान काही लोकांचा प्रेरणास्थान बनत असल्याचं चित्र पाहायला मिळते। टिपू सुलतान प्रेरणास्थान असल्याचा उल्लेख सोशल मीडियावर लग्न चर्चेत राहावं म्हणून केलाय की यामागे काही इतर कारण आहे असा प्रश्न निर्माण झालाय। अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणावरील लक्ष हटवण्यासाठी तर असा उल्लेख केला नाही ना। टिपू सुलतानचा उल्लेख केल्यानं पोलिसांनी तपास करून कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये। यावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत। मंत्री नितेश राणेंनी देखील या प्रकरणावरून संताप व्यक्त केलाय। ज्या टिपूनं आमच्या हिंदू राष्ट्रात मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं, तर नेहमीच हिंदू द्वेष केला, त्याला आम्ही महाराष्ट्रात आणि हिंदू राष्ट्रात स्थान देत नाही। अशा पद्धतीच्या लग्नपत्रिका पाकिस्तानमध्ये छापल्या असत्या तर योग्य होतं। आमच्या इथे या सगळ्या गोष्टी मान्य नाहीत, असं नितेश राणेंनी म्हटलंय। आम्ही पहिल्यापासून बोलतोय की या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्यांनी हिंदूंचा मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर केलं, सतत हिंदू द्वेष केला, अशा टिप्याला कुठल्याही पद्धतीने स्थान आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देत नाही। आणि म्हणून अशा पद्धतीच्या लग्नपत्रिका कदाचित पाकिस्तानमध्ये छापल्या असतील तर योग्य असतं। आमच्या इथे ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाही। टिपू सुलतानचा उल्लेख काही ठिकाणी क्रूर शासक म्हणून करण्यात आला आहे। टिपूच्या मनात गैर मुस्लिमांबद्दल तीव्र वैर होतं। त्यानं मुस्लिमांना घरकर आणि धान्य वैयक्तिक मालमत्तेवरील करातून सूट दिली होती। इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांनाही करमाफी दिली होती। टिपू सुलतान त्याच्या काळात अत्यंत टोकाच्या हिंसेचा वापर करण्यासाठी ओळखला जात असल्याचं म्हटलं जातं। विल्यम डॅलरिम्पल म्हणतात, अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे बंडखोरांना फाशी देण्यापूर्वी त्यांचे हात, पाय, नाक आणि कान कापले जात असत। तो अनेकदा पकडलेल्या हिंदू आणि ख्रिश्चन शत्रूंचे निर्घृणपणे धर्मांतर करत असे। तो अनेकदा पराभूत लोकांची मंदिरं आणि चर्च उद्ध्वस्त करत असे। पराभव झाल्यानंतर अनेक लोकांना आपली घरं सोडून जाण्यास भाग पडलं। त्यांनी नग्न ख्रिश्चन आणि हिंदूंना हत्तीच्या पायांना बांधलं आणि त्यांच्या शरीराचे तुकडे होईपर्यंत त्यांची धिंड काढली, असंही डॅलरिम्पल म्हणतात। त्यामुळे टिपू सुलतानाचा उल्लेख अत्यंत क्रूर शासक म्हणून केला जातो। त्यांना 800 ब्राह्मणांना फाशीची शिक्षा दिली होती असं म्हटलं जातं। मात्र याच क्रूर शासकाचं नाव घेऊन वारंवार महाराष्ट्रात काही जणांकडून अराजकता पसरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।